माझ्या मुलीच्या टिफिनसाठी मी रेसिपी करते। 4-5 लसूण पाकळ्या, जिरे, रात्रभर भिजवलेली मुगाची आणि चण्याची डाळ आणि हे वाटत असताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे मोठे चमचे ताक मी घातलेलं आहे, आंबट ताक। आता हे छान वाटून घेतले। त्याच्यामध्ये 2 चमचे रवा, जाडा बारीक कुठलाही चालेल आणि 1 चमचा तांदळाची पिठी। यामुळे त्याला बाइंडिंग येतं आणि छान रवाळाचं टेक्स्चर येतं, खरपूस होतात ते। आता त्यामध्ये हळद आणि चवीपुरतं तिखट, तुमच्यानुसार आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता, इतरही साहित्य तुम्ही मसाले तुम्ही ऍड करू शकता। थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ। आता याचा मेन हिरो इन्ग्रेडियंट ते म्हणजे ही पावसाळी रानभाजी, फोडशीची भाजी। या भाजीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, त्यामध्ये त्याचे फायदे, त्याचे गुणधर्म सगळे वर्णन केलेले आहे। अतिशय पौष्टिक आणि अतिशय बलदायक अशी ही भाजी नक्कीच या सीझन मध्ये खायला हवी। थोडासा चिमूटभर सोडा टाकलेला आहे, कारण हे डाळीचे असल्यामुळे आणि आपण ते आंबवले नाही, त्यामुळे तेवढी जाळी सुटत नाही। थोडेसे फ्लफी होण्यासाठी सोडा। साजूक तूप घेऊन तीळ टाकून त्यामध्ये आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण मी सोडते। नेहमीच्या आप्प्यांसारखंच दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊया। खूप छान लागतात हे आप्पे, आपल्याला खाण्यासाठी देखील ते अतिशय चविष्ट लागतात। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी, छोट्याशा भुकेसाठी पॅकेज फूड किंवा कितीही हेल्दी वाटलं तरी प्रिझर्वेटिव्ह असणारं फूड देण्यापेक्षा असे काही पदार्थ दिले आपण तर सीझनल जे भाज्या आहेत, फळं आहेत, ती मुलांच्या पोटामध्ये जातात आणि आपल्यालाही त्यांनी खाल्ल्याचं समाधान मिळतं। वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या भाज्या जरूर सगळ्यांनी खाव्यात आणि त्यामुळेच हा सगळा खटाटो। आता छान दोन्ही बाजूनी आपण हे आप्पे खरपूस भाजून घेतलेले आहेत। याबरोबर छान एखादी पुदिन्याची चटणी जरी आपण केली तरी ते अतिशय सुंदर लागतात आणि मधल्या वेळेत जे चमचमीत खायचं क्रेविंग होतं पावसाळ्यामध्ये, त्याकरता हा अतिशय उत्कृष्ट पदार्थ आहे। तर असे आप्पे जरूर करून बघा, मुलांना देखील खायला घाला। हा पावसाळा तुम्हाला देखील निरोगी आणि आनंददायी जाओ। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत निरोगी रहा, आयुर्वेद अंगीकारा। नमस्कार।